चूक जी आहे ती माननीय पोलीस निरीक्षक साहेब मुदिराज यांची आहे. त्याच्यामध्ये चौकशी एक तर केलेली नाहीये. माननीय तहसीलदार साहेबांनी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी त्यात त्यात सांगितलेलं स्पष्टपत्रामध्ये ह्याची सखोल चौकशी करा. हा तांदूळ कोणता आहे? बरं, तुमचं म्हणणे आहे की हा शासकीय तांदूळ आहे, पण तो शासकीय तांदूळ असला तरी तो लिलावातला आहे का? त्याचे डॉक्युमेंट आहेत का? आणि सदरील सगळे डॉक्युमेंट हे वाहतूकदाराने ते प्रेझेंट केलेले आहेत त्यांच्या पुढे. ते प्रेझेंट करूनही तुम्ही त्यात चौकशी काहीच नाही केली आणि तो अडवणूक धरलेला आहे. ठीक आहे, अडवणूक धरला ती गोष्ट वेगळी आहे. तांदूळ बाजूला काढून त्यांचा ट्रक समजा बॉन्डवर तुम्हाला देऊ शकत होतात, तोही दिलेला नाही. आणि माननीय कोर्टाच्या न्यायालयाची ऑर्डर आहे की ते ट्रक सोडवण्यात. लीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. गेल्या 4 महिन्यापूर्वी पाली परिसरामध्ये एक तांदळाचा ट्रक रस्त्यावर पलटी झाला आणि पोलिसांनी संशयावरून तो ट्रक पोलीस मुख्यालयामध्ये गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मात्र या ट्रक संदर्भात कुठालाच कसलाच अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. त्या ट्रकमध्ये 30 टन तांदूळ असल्याची माहिती पोलिसांना होती. ट्रकसह तांदूळ या ठिकाणी पोलीस मुख्यालयामध्ये गेल्या 6 महिन्यापासून आहे. पोलिसांनी एक पत्र दिलं महसूल प्रशासनाला, पुरवठा विभागाला. त्याच्यावर तांदूळ तो नेमका सरकारी आहे का खाजगी आहे याची चौकशी करण्यासाठी तांदळाची देखील तपासणी झाली. त्याअंती ट्रक पोलीस मुख्यालयामध्येच आहे. मात्र गेल्या 6 महिन्यापासून त्या ट्रक मालकाचं प्रचंड नुकसान झालंय. त्यांनी
पोलिसाकडे वारंवार गेले, त्यांनी महसूल प्रशासनाकडे वारंवार गेले, मात्र तिथं त्यांना टोलाटोलीची उत्तरे मिळाली. त्या ट्रक संदर्भात 6 महिन्यापासून अद्याप कुठलाच कसलाच गुन्हा दाखल झाला नाही. म्हणून ट्रक मालकानं कोर्टामध्ये सर्व घटनेचा प्रकार दाखल केला आणि कोर्टानं आदेश दिलाय कालच्या 2 दिवसापूर्वी. 23 सदरील या प्रकरणामध्ये माझ्यासोबत कायदेशीर सल्लागार आहेत, जे की ट्रक मालक आहेत. त्या ट्रक मालकाच्या माध्यमातून काय काय या संदर्भात घडलंय हे आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सर, काय सांगाल, गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी तांदळाचा ट्रक होता, तो पोलीस मुख्यालयामध्ये संशयावरून लावण्यात आला होता, मात्र याच्यात कुठलीच अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. काय सविस्तर माहिती काय सांगाल? तांदळाचा जो ट्रक आहे त्यांची फक्त पैशाची मागणी होती. पैशाची मागण्याचं त्यांची पूर्ण नाही केल्यामुळे तो अनधिकृत जप्त केलेला आहे. आणि एखादा वस्तू मालमत्ता कोणतीही जप्त केली तर 90 दिवसाच्या पुढे त्यांना ठेवता येत नाही, नाही तर गुन्हा दाखल करावा लागतो. गुन्हा कोणताही दाखल झालेला नाही, 4 महिन्याच्या वर झालेला आहे. आता 12 तारखेला 5 महिने कंप्लीट होते त्याचे. आणि जे काही नुकसान होतंय ते फक्त ह्याच्यामध्ये होतंय वाहतूकदाराचं. आता वाहतूकदाराने कोणाकडे जायचं, त्याच्यामध्ये गुन्हाही दाखल नाहीये. म्हणजे आणि पोलीस प्रशासनाला वारंवार पत्र देऊनही ते कोणतीही कारवाई केलेली नव्हती. त्याच्यामध्ये फक्त चौकशी कामी जप्त आहे, चौकशी कामी जप्त आहे एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. माननीय कलेक्टर साहेबांना सुद्धा याबाबत पत्र दिलं होतं. माझा ट्रक सोडून द्या, तांदूळ तुम्ही तुमचा उतरून घ्या, त्याच्यानंतर काय चौकशी करायची आणि कोणता गुन्हा दाखल करायचा तो तुम्ही तुमचा करून घ्या. त्याबाबत SP साहेबांना सुद्धा एक पत्र दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा कोणतीही दखल त्यात घेतलेली नाही. दखल न घेतल्यामुळं जे काही नुकसान झाले आतापर्यंत ते माननीय पोलीस प्रशासनाच्या माथी आणि माननीय जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या माथी पडलेलं आहे. आता माननीय न्यायालयात ते तर दाखल करणारच आहोत, पण माननीय न्यायालयामध्ये गुन्हा दाखल होण्यापूर्वी आपण वाहतूकदाराची जी अटकपूर्व जामीन घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आपण जी मालमत्ता जी जप्त केलेली आहे त्यांनी, तिची सुद्धा रिलीज ऑर्डर आपण आणलेली आहे. 23/12/2026 रोजी, 23 मार्च 2026 रोजी त्याची ऑर्डर झालेली आहे. 24 मार्च रोजी मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन सुपूर्दनामा देऊन ट्रक सोडण्याबाबतचं त्यांचं सांगितलं होतं, बाबा हा ट्रक सोडून द्या, माझ्याकडे ऑर्डर आहे, सुपूर्दनामाही मी दिलेला आहे. त्यांचं म्हणणं येत आहे की नाही, आम्ही ते सोडणार नाहीये, त्याच्यामध्ये तांदूळ कुठं न्यायचा. आता तो त्यांचा भाग आहे, कुठं न्यायचा काय न्यायचा. किंवा तांदूळवाली पार्टी आली नाही म्हणतात, त्यांनी पैसे दिले नाहीत आम्हाला, असं कोणतंही सहकार्य केलं नाही असं म्हणतात. आता तुम्ही जर कोर्टाच्या ऑर्डरला अवमान करत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. या ठिकाणी नक्कीच म्हणावं लागेल की सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी परिस्थिती या ट्रकच्या संदर्भात झालेली पाहायला मिळते. ज्यावेळेस ट्रक हा अपघात झाला, अपघातानंतर पोलीस मुख्यालयामध्ये लावण्यात आला, मात्र त्यामध्ये तांदूळ होता, तो संशयास्पद होता, मात्र त्यात कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही. त्या तांदळाची चौकशी पुरवठा विभागाने केली, मात्र एक गोष्ट लक्षात येते आहे की या ट्रकच्या संदर्भात कागदपत्री टोलाटोली जबाबदारी कोणीच घेतली नाही. अद्याप या ट्रकच्या मालकाचं प्रचंड नुकसान झालंय. किती रुपयाचं नुकसान असेल एकंदरीत पाहिलं गेलं तर, आणि आता तुमची मागणी काय आहे सध्याच्या स्थितीला? सदरील मालकाचं नुकसान जो आहे त्याला जे सदरील म्हणजे मासिक हप्ता जो आहे गाडीचा EMI वर जो आहे तो 1,05,000 रुपये आहे. तो आतापर्यंत त्यांनी म्हणजे स्वतःच्या खिशातून भरलेला आहे. त्याचं मासिक भाडं त्याला भेटत होतं आठवड्याला 4-5 लाख रुपये जे आहे, डिझेल पाणी वगैरे जाऊन, ड्रायव्हरचा खर्च वगैरे जाऊन ते बंद झालेलं आहे. आणि जे काही भाडं आहे त्याचं पूर्णपणे उत्पन्न बंद झाल्यामुळे तो हाताळलेला आहे. आता या संपूर्ण घटनेला कोण जबाबदार आहे? नेमकं पोलीस प्रशासन आहे का महसूल प्रशासन आहे? पहिलं तर पोलीस प्रशासन आहे. त्यांनी योग्य चौकशी करून ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करून त्यांनी बघितलेच नाही. त्यांना फक्त त्यांच्या पैशामुळे माझं नुकसान झालेलं आहे आणि त्यांची मागणी न पूर्ण केल्यामुळे त्यांनी सदरील प्रकरण महसूलकडे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुरवठा विभाग महसूल प्रशासनाची काय स्थिती आहे? महसूल प्रशासन म्हणते ज्यांनी ट्रक जप्त केला ते कारवाई करतील. पोलीस प्रशासन म्हणतात की नाही, ते प्रकरण आहे ते महसूलवाल्यांकडे आहे. आता शेवटी काय मागणी काय तुमची? आमची मागणी एवढीच आहे की आमचं ट्रक आजच्या आज किंवा लवकरात लवकर वाहतूकदारांच्या हाती सोपवण्यात यावा व त्याचं जे झालेलं नुकसान आहे 25 ते 30 लाख रुपये ते त्यांनी भरून द्या, नसता कोर्टाकडे आम्ही दाद मागणार आहे. नक्कीच पाहायला गेलं तर एक कारवाई केली आहे, कारवाई अगदी मोठी होती, मात्र ती चुकीच्या पद्धतीने हाताळली. टोलाटोलीचे उत्तरे एकमेकाला देण्यात आले. ह्या ट्रकच्या संदर्भात गेल्या 6 महिन्यापासून कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही. तांदळाची चौकशी झाली, त्याचा अहवालही समोर आला नाही, मात्र ट्रक मालकाचं प्रचंड नुकसान झालंय. त्या संदर्भामध्ये ट्रक मालकानं कायदेशीर गुन्हा कोर्टामध्ये अर्ज दाखल केल्यानंतर आता ऑर्डर नक्की आलेली आहे की ट्रक तात्काळ सोडण्यात यावा आणि सदरील मूळ मालकाला त्याची भरपाई द्यावी, अशी कोर्टाची ऑर्डर सध्या या ट्रक मालकाच्या हाती नक्कीच आलेली पाहायला मिळते. आता पोलीस प्रशासन
आणि महसूल प्रशासन त्यावर बीड पुरवठा विभाग काय निर्णय घेत आहे आणि ट्रक मालकाला कधी देत आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.